मित्रांनो नमस्कार. तुमचं परत एकदा स्वागत. इंडिंग विचारमध्ये मी अजय सुदामे. तुम्ही बघत आहात निव्वळ राजकारण. अर्थात आपण सगळे जाणता मोठ्या परीक्षेची घडी आहे आपल्यासमोर. आपल्या देशाच्या नागरिकांना, खरं म्हणजे हिंदू लोकांना, 28 लोकांना पहलगाम मध्ये एक 4 दिवसापूर्वी अतिशय क्रूर पद्धतीने गोळ्या घालून मारण्यात आलेले आहे. त्यातले 26 हिंदू होते. म्हणजे यात सरळ सरळ उद्देश हिंदूंनाच टार्गेट करून मारणे हाच होता. ते हिंदू आहेत की नाही हे आधी परखूनच त्या सगळ्यांना मारण्यात आले, हे सगळं तुम्ही जाणता. त्यामुळे अर्थात देशासमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे आणि याला जे उत्तर द्यायचं आहे ते केंद्र सरकार नक्की देईल, त्याची तयारी सुरू आहे. भाजप सरकारने इंडस वॉटर ट्रीटी नावाची एक 1960 साली जवाहरलाल नेहरूंनी साईन केलेली ट्रीटी होती. ती सध्या आपण अबेयन्स मध्ये ठेवली आहे. म्हणजे ती सध्या कॅन्सल केल्यासारखी आहे, ऍब्रोगेट केल्यासारखी आहे. ती तोपर्यंत अबेयन्स मध्ये राहील जोपर्यंत काही याच्या दुसरं कम्युनिकेशन येत नाही की परत इंडस वॉटर ट्रीटी आपण सुरू करतो आहे. याच्यावर डिटेलमध्ये परत कधीतरी बोलता येईल. आज एवढं एकच मोठं सांगून पुढे चालतो ती ही अतिशय ज्याला काय म्हणतात की उदार मनाने नेहरूंनी ही इंडस वॉटर ट्रीटी 1960 मध्ये सही केली होती. इंडस किंवा जी सिंधू नदी आहे, त्या सिंधू नदीवरनं आपलं हिंदू हे नाव पडलं असं सांगतात. त्या सिंधू नदीच्या पाण्यावरती जवळजवळ 80% पाकिस्तान डिपेंडन्स आहे असे कळते. तर नेहरूंनी अतिशय औदार्याने ही ट्रीटी साईन केली होती. नेहरू शत्रू राष्ट्रांना एवढा औदार्य का दाखवायचे, हे आजपर्यंत या प्रश्नाचं काही मित्रांनो उत्तर मिळालेलं नाही आणि काँग्रेसवाले याचं उत्तर देऊ शकत नाही. हा माणुसकीला काळीमा फासणारा अमानुष हल्ला, भ्याड हल्ला झाल्यानंतर जी वक्तव्य येत आहेत आणि जे राजकारण चाललं आहे त्यावरनं हे आपले जे पक्ष आहेत, जे मोठे मेन पक्ष आहेत, ते काय करतात हे तुमच्या सहज लक्षात येईल मित्रांनो. मी काँग्रेस अर्थात जो सगळ्यात मोठी अपोजिशन पार्टी आहे, महाराष्ट्रातले शरद पवार जे काँग्रेस सारखंच करतात पण त्यांच्या राजकारणावरनं समोरची दिशा आपल्याला लक्षात येते, काय करू इच्छितात हे लक्षात येतं. तर काँग्रेस शरद पवारांचा एनसीपी म्हणजे असं शरद पवारांचं वक्तव्य, भाजप अर्थात आणि एकनाथ शिंदे. आश्चर्यकारक गोष्ट ही की जे खरं म्हणजे अजित पवार जे राष्ट्रवादी त्यांचा पक्ष आहे ते सेक्युलर आहेत असा त्यांच्यावरती मंद मंद आरोप होतो आणि ते त्या आला तेव्हा पण ते सेक्युलरच होते. त्यांनी यात काहीच वक्तव्य दिलेलं नाही, जी की मला वाटतं चांगली स्ट्रॅटेजी आहे. पण एकनाथ शिंदे मात्र आश्चर्यकारक आणि धक्कादायक विधानं करतायत आणि अतिशय दुःखी करणारं मित्रांनो राजकारण करत आहेत. तर आधी मित्रांनो सुरुवात करतो काँग्रेसपासून. राष्ट्रीय जावई रॉबर्ट वड्रा काय म्हटले बघा. ते असं म्हणतात की हिंदुत्ववाद्यांमुळे मुस्लिमांना इन्सिक्युरिटी वाटते आणि त्याच्यामुळे त्यांनी हे केलेलं आहे. त्यांनी सरळ सगळा दोष हिंदुत्ववाद्यांवरती टाकून दिलेला आहे. त्यानंतर शरद पवार काय म्हणले, ते म्हणतात की धर्म बघून गोळ्या मारल्या हे काही कळायला खरा मार्ग नाही आणि थोडक्यात ते हे सांगू इच्छितात आहे की याच्यावर माझा विश्वास नाही. याचबरोबर आतंकवाद्यांनी फक्त पुरुषांना गोळ्या घातल्या, बायकांना सोडून दिले याची ते स्तुती करतात. मित्रांनो काय कमालीचं राजकारण आहे बघा. म्हणजे शरद पवार हे आतंकवादी शूरवीर आहेत असं हे आपल्याला हा सांगण्याचा प्रयत्न आहे. अजूनही शरद पवार आणि काँग्रेस तेच मुस्लिम लागूलजलाचं राजकारण करता आहेत. सुरुवातीला 1-2 दिवस त्यांनी काहीतरी आम्ही मोदींच्या मागे उभं राहू नुसतं असं त्यांनी बोलले, पण त्यांचं खरं राजकारण हे आहे. देवेंद्र फडणवीस त्यांचा मला सगळ्यात सुंदर एक रिस्पॉन्स आवडला. इंडस वॉटर ट्रीटी सस्पेंड झाली, अबेयन्स मध्ये ठेवली असं जेव्हा हे जे त्याला प्रश्न विचारण्यात आला, ते म्हणले की लगेच म्हणजे नळ बंद करतो तसं ते पाणी बंद करता येणार नाही. असा बाळबोध समज कोणाच्याही तुमच्या डोक्यात असेल तर तो कृपया काढून टाका. पण वाटतं मित्रांनो त्यांनी जो शब्द उच्चारला बाळबोध, तो अतिशय महत्वाचा आहे. आणि देशामधलं 80-90% राजकारण हे अशा बाळबोध पद्धतीने चालतं असं मला नेहमी वाटतं. आणि त्याच्या ज्या इंट्रिकसीज असतात, फायनल डिटेल्स असतात, त्या उलगडून यायला वेळ लागतो. आणि भाजप जरी पॉप्युलिस्ट राजकारण करत असेल, हिंदुत्ववादी किंवा डायरेक्ट बेनिफिट स्कीम्स वाटत असेल गरिबांना, हे जरी खरं असलं तरी भाजप अतिशय फाईन पॉलिटिक्स करते, नाजूक पॉलिटिक्स करते, ज्याचा इफेक्ट कळायला फार वेळ लागतो. आणि तोपर्यंत हे जे बाळबोध लोक असतात, यात पत्रकार सुद्धा आले, हे बोंबाबोंब करत असतात. पुढे चला. त्यानंतर हा हल्ला झाल्यानंतर ज्या लोकांनी सेलिब्रेट केलं त्या लोकांना, म्हणजे असमची ही बातमी दाखवतो, हे सगळीचकडे झालं पण असममध्ये हे 22 लोकांना लगेच अटक करण्यात आली. हिमंत बिस्व शर्मा हे सुद्धा अतिशय एबल ऍडमिनिस्ट्रेटर आहे, हे सतत दाखवून देतात आहे.
त्यानंतर 500 पेक्षा जास्त लोकांना अटारी, वाघा अटारी जी बॉर्डर आहे पाकिस्तान जवळची, पंजाब मधली, तिथनं 500 पेक्षा जास्त लोकांना परत पाठवण्यात आलेलं आहे. त्यानंतर या सगळ्या भानगडीमध्ये कित्येक स्त्रिया ज्या पाकिस्तानात लग्न होऊन गेल्या आहेत, मुसलमान स्त्रिया ज्या पाकिस्तानात लग्न होऊन गेल्या आहेत, त्या आता भारतात त्यांच्या प्रेग्नन्सीच्या वेळेला येतात, सगळे इथले बेनिफिट्स उचलतात आणि परत जातात, काही इथे सुद्धा राहतात. असा सगळा प्रकार आहे, हा सुद्धा पकडला जातो आहे. आतंकवाद्यांना मदत करणाऱ्या काश्मीर मधल्या लोकांची घरं तात्परतेने भाजप सरकारने पाडलेली आहेत. भाजप या हल्ल्याचा मौका साधून, म्हणजे याला मौका म्हणणं चूक आहे, पण प्रत्येक ज्याला काय म्हणतात की कठीण परिस्थितीतनं एक ऑपॉर्च्युनिटी असते, तर यातनं ती जी ऑपॉर्च्युनिटी भाजपला मिळाली आहे की ती या हल्ल्याचा मौका साधून ते हिंदुत्वाचं राजकारण अजून जास्त स्पीडनी, अजून नेक्स्ट लेवलला नेता आहेत. पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे नेते आहेत ते याच्यावर त्यांनी जे रिएक्शन दिल्या त्या मित्रांनो अतिशय आश्चर्यकारक आणि दुःखी करणार आहे. जे असं की या 28 लोकांमध्ये एक जो मुस्लिम मनुष्य होता, ड्रायव्हर का तो घोडा चालवणारा, त्याचं नाव सय्यद आदिल शहा, हा सुद्धा त्या गोळीबारात मारला गेला. मला वाटतं हा एकच मुसलमान त्यात मारला गेला. त्याला एकनाथ शिंदेनी मित्रांनो 5 लाख रुपये, त्याच्या कुटुंबाला 5 लाख रुपये आणि त्याला घर दिलं. ऐकून मग ते बातमी ऐकून मित्रांनो मला अतिशय आश्चर्य वाटले की एकनाथ शिंदेना बाकी जे 26-27 हिंदू होते त्यांना काही द्यायची इच्छा नाही झाली. त्या ठाण्यातले सुद्धा लोक होते, त्यांची जी होम कॉन्स्टिट्युन्सी आहे ठाण्यातले सुद्धा लोक होते. एकनाथ शिंदेनी त्यांच्याकरता काही केल्याचं मी काही वाचलं नाही. माझ्याकडनं माझ्या ती बातमी सुटली असेल तर कृपया सांगा की हे तुम्ही तुमच्या नजरेतनं सुटलं, तुम्ही एकनाथ शिंदेवर अन्याय करता. त्यानंतर एकनाथ शिंदेचे अतिशय मॅच्युअर, त्यांना मी असं मानतो, नेते नरेश म्हस्के यांनी मित्रांनो एक त्याच्यापेक्षा शॉकिंग विधान केलं. म्हणजे एकनाथ शिंदे तर कम्युनल पॉलिटिक्स करत असतील, पण नरेश म्हस्केंनी ते केलं मित्रांनो, ते अतिशय बिलो द बेल्ट, लो क्लास म्हणतात असं. ते म्हणले की जे अतिशय गरीब लोक होते, त्यांना ज्यांनी कधी काही काही पाहिलं नाही, अशा लोकांना एकनाथ शिंदेंनी विमानात बसून मुंबईला आणलं. मित्रांनो काय तुम्ही अक्षरशः गरीब लोकांची तुम्ही थट्टा उडवत आहात. ही दोन विधानं पहिल्यांदा ऐकल्यानंतर मित्रांनो मला आश्चर्य वाटलं. पण जेव्हा थोडस मागे गेलो तर हे लक्षात येईल की हे यात आश्चर्यकारक काही नाही. म्हणजे एकनाथ शिंदे हे ही स्ट्रगलिंग राईट नाव, त्यांना काहीतरी भयंकर त्रास आहे आणि त्यांना असं वाटतंय की आपल्याला श्रेय मिळत नाहीये, भाजप आपल्याला डॉमिनेट करते असं कुठेतरी त्यांच्या डोक्यात आहे, म्हणून ते हे करतात आहे असं मला का वाटतं हे मी तुम्हाला आता काही घटना सांगतो, त्यातनं तुमच्या लक्षात येईल आणि मग त्यानंतर आपण त्याच्या मागच्या राजकारणाविषयी सुद्धा नक्कीच बोलू. असं बघा, 5 महिने मागे जेव्हा महायुतीला भरघोस यश मिळून त्यांचे सरकार बनणारे नक्की झाले, पण निकाल लागल्यानंतर जवळजवळ 2 आठवडे मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होत नव्हती. तेव्हा मित्रांनो ती न होण्याचं कारण एकनाथ शिंदेनी त्याच्यात खोडा घातला होता, हे आता आपल्या सगळ्यांना माहित असेल, तुम्हालाही माहित असेल. त्यावेळी म्हणजे असंच भयंकर चर्चा रंगलेल्या होत्या, गदारोळ चालला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा होण्याच्या एक दिवस आधी, म्हणजे त्यांच्या नावाची उद्या घोषणा होणार आहे हे मला हे तोपर्यंत माहित नव्हतं. म्हणजे 2 तारखेची रात्र होती, जवळजवळ 9:30-10 होऊन गेले होते. कोल्हापूरून माझे एक मित्र आहे, चांगलं राजकारणात भरपूर काम करतात आणि मोठे प्रस्थ आहे, त्यांचा मित्रांनो फोन आला. त्यांचं म्हणणं हे की जर का एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री नाही केलं तर शरद पवार, एकनाथ शिंदे, नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे एक नवीन आघाडी बनवतील, त्यांना काँग्रेस सपोर्ट करेल आणि मग हे सरकार पडेल. म्हणजे राज्यात तर बनणारच नाही आणि केंद्रातलं सुद्धा सरकार. त्यामुळे एकनाथ शिंदेना तुम्ही मुख्यमंत्री बनवा. मित्रांनो हे तो फोन ऐकून मला भयंकर आश्चर्य वाटलं. पण मग मी 1-2 मिनिटं विचार केला आणि मी घरचे बसले होते सगळ्यांना, मी लगेच सांगितलं, म्हटलं उद्या देवेंद्रच्या नावाची घोषणा होणार. लगेच पहिली रिॲक्शन अर्थात घरच्यांचे की डोकं फिरलाय का, पण ते मला नक्की माहित होतं, हा हा जो फोन आला याचा अर्थ ते माझ्यापेक्षा जास्त कनेक्टेड आहेत. ते जे माझे मित्र आहेत ते माझ्यापेक्षा फार जास्त कनेक्टेड आहेत. ते तिथल्या खासदारांना, आमदारांना, कित्येक आमदारांच्या घरी जातात, ते खासदारांच्या घरी जातात. तर ते ते अतिशय कनेक्टेड आहेत आणि त्यांचा हा जो फोन आला याचा अर्थच मी हा काढला की फडणवीसांच्या नावाची उद्या घोषणा होणार आणि ती घोषणा झाली. गंमत ही मित्रांनो
की हा जो सगळा प्रकार चालला आहे, हा जो एकनाथ शिंदेचं हे जे स्ट्रगल आहे आणि त्यांना मुख्यमंत्री व्हायचंच होतं हे आता अजून स्पष्ट होत आहे. आता हे मागच्या दिवसातली काही विधानं आहेत त्यावरनं सुद्धा तेच कळत आहे. आणि काही विधानं जी कदाचित लोकांच्या नजरेतनं सुटली असतील, अशा काही घटना मागच्या काही दिवसात घडलेल्या आहेत. पुढे जाण्याआधी एक छोटीशी गोष्ट नमूद नमूद करतो ती ही की 26-27 नोव्हेंबरलाच मी या अर्थाचा व्हिडिओ केला होता की मुख्यमंत्री फडणवीसच होणार. आणि त्यांच्या नावाची घोषणा 2 का 3 डिसेंबरला झाली, त्यानंतर 1 आठवड्याने झाली. आता असं बघा, आमचे हे मित्र, कोल्हापूरच्या मित्रांचा आज उल्लेख करण्याचं कारण आहे मित्रांनो, की 5 एप्रिल बहुतेक लोकांच्या नजरेतनं ही घटना सुटलेली आहे. मला ही घटना करण्याचं कारण हे आमचे मित्रच आहेत. 5 एप्रिलला धैर्यशील माने, कोल्हापूरच्या जवळ जागा आहे हातकणंगले, धैर्यशील माने हे तिथून निवडून आलेले महायुतीचे खासदार आहेत. त्यांनी 5 तारखेला तिथे त्यांचे जे आबिटकर म्हणून एक MLA आहेत ते निवडून आले. त्यांना कॉंग्रॅच्युलेट करण्याकरता एक समारंभ होता, त्या दिवशी एकनाथ शिंदे पण तिथे गेले होते. त्या समारंभात धैर्यशील माने यांनी पहिल्या 1 मिनिटातच असं स्टेटमेंट केलं की जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आजही एकनाथ शिंदेचा. आणि हे 9-10 मिनिटाचं भाषण आहे. त्यात एकदाही देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलेलं नाही. मित्रांनो, तो मेसेज क्लिअर होता. 5 तारखेला मला या आमच्या मित्राचा फोन आला, बघा राव मी काय सांगत होतो, आता हा धैर्यशील माने काय बोलतो बघा. त्या दिवशीपासून माझ्या डोक्यात या विषयावरती टिक 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 सुरू आहे. आणि आता त्यानंतर काही ज्या घटना घडल्या त्यावरनं हे अधिक क्लिअर आहे की महायुतीमध्ये पॉवर स्ट्रगल आता सुरू झालेलं आहे. एकनाथ शिंदेच्या डोक्यातून मुख्यमंत्री पद काही जात नाही आणि त्यामुळे ते काही ना काही कारण काढून सरकारला, खास करून गृह खात्याला, म्हणजे अर्थात देवेंद्र फडणवीसांना निशाणा करत राहणार हे नक्की आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या भ्रष्टाचाराच्या मित्रांनो कथा मी खूप ऐकल्या. म्हणजे खास करून ठाणे, पुणे, कोल्हापूर, सांगली या बेल्टमध्ये त्यांच्या पक्षाच्या, त्यांच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या मी खूप कथा ऐकल्या. त्यातल्या कित्येकची लिंक स्वतः एकनाथ शिंदेची सुद्धा होती. आणि म्हणून त्यातल्या कित्येक योजना आल्या आल्या देवेंद्र फडणवीसांनी बंद केलेल्या आहेत. हे सांगण्यात काही म्हणजे यात लपवण्यासारखं काही नाही. 2-3 उदाहरणं द्यायची झाली तर आनंदाचा शिधा नावाची एक योजना होती, ती देवेंद्र फडणवीसांनी बंद केलेली आहे. नंबर 2, जे लाडकी बहीण मध्ये जे फ्रॉड्युलंट एंट्रीज होत्या, जवळजवळ मला वाटतं 20 लाख फ्रॉड्युलंट एंट्रीज होत्या, त्या या सरकारने मायनस केलेल्या आहेत. त्यानंतर हे जुन्या गोष्टी झाल्या, जुन्या योजना होतात. आता या करंट मध्ये सांगायचं तर जवळजवळ 16 OSD ना, ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी नेमतात, जे प्रचंड काम करतात. म्हणजे IAS लोकांना इतकंच काम करतात ते. तर हे जे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी असतात, हे एकनाथ शिंदेची 16 ऑफिसर OSD देवेंद्र फडणवीसांनी नाकारली. ही मित्रांनो फार मोठी घटना होती आणि ही एका प्रकारे थोडीशी अपमानकारक सुद्धा आहे असं मानायला हरकत नाही. त्यानंतर फार मोठी घटना, देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे खास जुने सहकारी प्रवीण परदेशी यांना चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर नेमून त्यांच्या स्वतःमध्ये आणि बाकी मंत्र्यांमध्ये आता एक नवीन त्यांनी एक लेअर तयार केली की आता डिसिजन तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे नाही द्यायचं, आधी तुम्ही प्रवीण परदेशींकडे जायचं, त्यांना ते दाखवायचं, त्यांनी जर का ते रेटिफाय केलं, ओके केलं, तर तुम्ही माझ्याकडे यायचं. हे सुद्धा मित्रांनो अतिशय जाचक सगळा हा प्रकार एकनाथ शिंदेना आहे. आता राष्ट्रवादीचं याच्याशी जर का राष्ट्रवादीची कंपॅरिझन करायची झाली तर अजितदादा हे फायनान्स मिनिस्टर असल्याने त्यांना मित्रांनो मला वाटतं हे फंड्स अलोकेट करणं हे अतिशय सोपं आहे आणि सगळी मारामारी फंड्सचीच आहे. यात 80-90% जी सगळ्यात मोठा जी गोष्ट आहे, जी त्रासदायक आहे, ती मित्रांनो फंड्सच आहेत. त्याच्यामुळे हे प्रवीण परदेशींना अपॉइंट केल्याने सुद्धा एकनाथ शिंदेना आणि त्यांच्या मंत्र्यांना त्रास होत असणार, सगळं जाचक होत असणार हे नक्की आहे. कारण ते प्रवीण परदेशी हे अतिशय टॉप ब्युरोक्रॅट आहेत. त्यामुळे ते प्रश्न विचारत असणार की तुम्ही हे जे फंड मागताय हे ते कशा करता, याचा काय उपयोग होणार, हे कोणाला देणार, हे मला सगळं सांगा आणि तुमचा आधीचा रेकॉर्ड दाखवा. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्र्यांमध्ये चलबिचल असेल यात शंका नाही. आणि ती जी चलबिचल आहे, ती अनईज आहे, ती यांच्या या नेत्यांच्या राजकारणातनं, विधानांमधनं सतत बाहेर येते असं मला वाटतं. मी सुरुवात अर्थात 5 एप्रिल पासून केली होती. त्यानंतर
जे सय्यद आदिल शहाला एकनाथ शिंदेनी मदत केली, मी ते पण सांगितलं. त्यानंतर नरेश म्हस्क्यांचं अतिशय लो लेवल स्टेटमेंट सुद्धा तुमच्या समोर मांडलं. आता त्याच्यापेक्षा मित्रांनो एक्सक्लुझिव्ह काही गोष्टी झालेल्या आहेत. 3च दिवस मागे आपल्या इथून औरंगाबादला जाताना, तर इथे औरंगाबादचं नाव का घेतो ते पण तुम्हाला समोर कळतं, माफ करा संभाजीनगर. इथून संभाजीनगरला जाताना बुलढाणा नावाचं गाव लागतं. तिथले खासदार संजय गायकवाड यांनी 3 दिवस मागे अतिशय इररिस्पॉन्सिबल अशी विधानं केली आहेत. त्यानंतर त्यांना देवेंद्र फडणवीसांनी दम दिला, त्यांनी माफी मागितली, ते वेगळं. पण त्यांनी जी विधानं केली आहेत ती मित्रांनो खतरनाक आहेत. तुम्ही ही विधानं बघा. ते काय म्हणतात, पोलीस अकार्यक्षम आहेत. त्यानंतर एक कायदा केला की यांचा हप्ता वाढला पोलिसांचा. 50 लाख पकडले की फक्त 50,000च दाखवतात. तर हे जे फ्रस्ट्रेशन आहे, ही जी चलबिचल आहे आणि हा राग आहे, हा संजय गायकवाडांच्या विधानांमधनं कुठे ना कुठे बाहेर येतो आहे का? इथे मुद्दा फक्त संजय गायकवाडांचा नाही. याच सभेमध्ये म्हणजे हे विधानांवरती एकनाथ शिंदेनी संजय गायकवाडांना माफी मागायला लावली, हे बरोबर आहे. पण या सभेमध्ये त्यांनी काय विधान केलं ते हे पहा. आता तुम्ही काय म्हणू इच्छिताय, म्हणजे जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणता आहेत एकही हे पाकिस्तानी लापता झालेला नाही, सगळ्यांचा आमच्याकडे आता पता आहे आणि आम्ही त्यांना बाहेर काढतो आहोत. केंद्र सरकारने 3 दिवसात जर का तुम्ही बाहेर गेला नाही, पाकिस्तान देश सोडून नाही गेला, तर तुम्हाला 3 वर्षाची शिक्षा आणि 3 लाखाचा तुम्हाला दंड भरावा लागेल, हे सुद्धा मित्रांनो अनाऊन्स केलेलं आहे. आणि त्याच्या विरुद्ध हे एकनाथ शिंदे स्टेटमेंट देतात. तुम्ही काय म्हणताय, त्याचा काय अर्थ घ्यायचा? तुम्ही युतीत आहात हे विसरलात का? तर याचा सरळ सरळ मी काढलेला अर्थ हा की एकनाथ शिंदे सतत कुरबुरी काही ना काही काढून ते देवेंद्र फडणवीसांवरती निशाणा साधत राहणार आहे. आणि लक्षात घ्या, जसं मी म्हटलं, हे सगळी फंड्सची मारामारी आहे. निधी, शिवसेना जुन्या दिवसात सुद्धा खंडणी वसूल करण्याकरता प्रसिद्ध होती किंवा कुप्रसिद्ध होती. मी अगदी जबाबदारीने विधान करतो. मी तुम्हाला जसं सांगितलं की इथून संभाजीनगरच्या बेल्टमध्ये हा सगळा प्रकार सुरू आहे. अजून एक अशी घटना बघा की मी ही स्वतः डोळ्यांनी पाहिली. मी संभाजीनगरला कंपनीच्या लीज कामाने गेलो होतो. संभाजीनगरला एक छोटस जवळ गाव आहे. तिथे एक शिवसेनेचे आमदार आहेत, ते हिंदू नाहीत. आणि ते संभाजीनगरच्या जवळच्या ज्या छोट्याशा गावातून निवडून होतात, त्या गावात 60% पॉप्युलेशन सुद्धा हिंदू आहे. बरोबर. या आमदाराचं मित्रांनो कल्ट लाईक फॉलोईंग आहे. फुल डॉन आहेत ते आमदार कमी आणि डॉन जास्त आहे. आता त्यावेळेला मी तिथे असताना मला जी माहिती मिळाली त्याच्यावरती मी हे ट्विट सुद्धा केले होते. हे मित्रांनो बघा. तर काय की आपल्या त्या व्हॉलंटिअर्स थ्रू दादागिरी करून तिथे जमिनी हडपण्याचं हे काम करता आहेत. यालाच लँड जिहाद असे सुद्धा म्हणतात. आता ह्या मी जो फोटो तुम्हाला इथे दाखवतो ट्विटमध्ये टाकलाय मी, एक मोठी म्युन्सिपाल्टीची इथली जागा आहे, ती यांनी हडपलेली आहे असं कळते. आता मला सांगा की हे एकनाथ शिंदेच्या नाकाखाली होत्या, त्यांना हे माहित नाही का? त्यांना माहित आहे. बरोबर. हे एकनाथ शिंदेचं कसलं हिंदुत्व आहे मला माहित नाही. ते सतत आम्ही हिंदुत्व हिंदुत्व म्हणतात. आणि या माणसाला त्यांनी कसं अलाव केलाय, तुम्ही थोडंसं इमॅजिनेशन वापरलं तर हा कोण आमदार आहे तुमच्या लक्षात येईल. यावेळेला अगदी हरता हरता वाचले होते ते. तर असं बघा की एकनाथ शिंदे यांना काही थांबवत का नाहीत? कारण मित्रांनो त्यांची मजबुरी आहे. त्यांची काय मजबुरी आहे? आता तुम्ही म्हणणार की काय मजबुरी आहे, एवढं तर महायुतीला एवढं भरघोस यश मिळालं, एक आमदार गेल्याने काय फरक पडतो किंवा त्याला पक्षातनं बाहेर काढलं तरी काय पण नाही. एकनाथ शिंदेची मजबुरी ही आहे की त्यांना जर का फ्युचरमध्ये काही करायचं असेल, भाजप विरुद्ध जाऊन करायचं असेल, तर त्यांना एकेका आमदाराची गरज आहे. मी अतिशय जबाबदारीने हे म्हणतो आहे. एकनाथ शिंदेच्या मनात काहीतरी शिस्त आहे एवढं नक्की. तर त्याच्यामुळे ते या इतक्या करप्ट माणसाला जो दादागिरी करतो, जो हिंदुत्व नाही, वादी नाही, हिंदू सुद्धा नाही, त्या माणसाला सुद्धा एकनाथ शिंदे काहीही करू शकत नाही आहे. दिस इज प्रूफ इनफ की काहीतरी शिस्त आहे. तर हे काय असावं, ही नाराजी कशामुळे? मला वाटतं त्याचं एक मोठं कारण हे की देवेंद्र फडणवीसांना गृह खातं देऊ नये, त्यांच्याकडे गृह खातं त्यांच्या हातातून काढून घ्यावं, अशी एक लॉबी महाराष्ट्रात आहे. ही जी लॉबी आहे हिला आजपर्यंत हे जे फंडिंग आहे कुठे ना कुठे इस्लामिक नार्कोटिक्स आणि जमिनी हडपणं, लँड जिहाद, यातनं फंडिंग होत होतो, यात शंका नाही. ही लॉबी देवेंद्र फडणवीसांच्या भयंकर विरोधात. म्हणजे त्याचं जे मराठवाड्यात मी तुम्हाला सांगितलं, इथून
संभाजीनगर आणि तिथून पुढे गेला तर मराठवाड्यात हे सगळ्यात जास्त आज क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज होत आहेत. पूर्ण एक ज्याला काय म्हणतात अपराधी ऍक्टिव्हिटीची पूर्ण सिरियलच चालवली जाते आहे. संतोष देशमुखांची हत्या, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या, हा त्या सिरियलचा एक एपिसोड होता असे मी म्हणतो. आणि आता मला मला पडलेला प्रश्न हा की एकनाथ शिंदे या लॉबीला मदत होईल अशी वक्तव्य का करतायत. त्याचं एक कारण मित्रांनो फंडिंग असलं पाहिजे. आणि त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला संभाजीनगरच्या जवळच्या एका छोट्याशा गावाच्या MLAचं दिलं. तू तिथे काय करतो. ही 2.5 वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. त्या दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी गृह खात्यातनं मित्रांनो पूर्ण सरकार चालवलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतील तर काय करू शकतात हे एकनाथ शिंदे जास्त कोणालाच माहिती नाही. त्यावेळेला त्यांना त्याचा फायदा झाला, त्यामुळे ते आनंदी होते. आज आता तेव्हा त्यांच्या या ज्या असल्या शेडी ऍक्टिव्हिटीज किंवा त्यांचे असले हे जे आमदार आहेत यांच्या ऍक्टिव्हिटीज जर का स्कॅनर खाली यायला लागल्या असतील, त्याच्यामुळे जर का एकनाथ शिंदे कुठे ना कुठे त्यांच्या चलबिचल असेल, त्यांना अस्वस्थता असेल, तर आश्चर्य वाटायला नको. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे गृह खातं देवेंद्र फडणवीसांच्या हातातलं असलेलं गृह खातं कुठे ना कुठे त्यांना त्रासदायक होत आहे. त्यामुळे आता भाजप विरोधी आपण भूमिका घ्यावी असं मला वाटतं त्यांनी कुठे ना कुठे ठरवलेलं आहे. आता काही दिवसापूर्वी जेव्हा देशाचे गृहमंत्री अमित शहा येऊन गेले, तेव्हा सुद्धा त्यांना भेटून त्यांनी काहीतरी आपलं कारण मांडलं. पण मला वाटतं त्यांच्या काही त्यांना 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 काही त्यातनं काही त्यांना मिळालेलं दिसत नाही, त्यांचं रिझोल्युशन झालेलं नाही. त्यामुळे केवळ भाजप पक्की आहे. भाजपला माहिती आहे देवेंद्र फडणवीसच एक मनुष्य आहे जो आपला पक्ष इथे वाढवू शकतो आणि इथे सगळ्यात बेस्ट राज्य करू शकतो, राज्याची प्रगती करू शकतो. त्याच्यामुळे त्यात कुठेही काही बदलाव होईल असं वाटत नाही. त्याच्यामुळे हे एकनाथ शिंदे हे असलं राजकारण करता आहेत. एकदा व्हिडिओ संपवताना परत एकदा आठवण करून देतो आणि एक शेवटची त्याच्यावरती ओपिनियन देऊन हा व्यक्त व्हिडिओ संपवतो. मित्रांनो, असं बघा की मी सुरुवात केली होती 5 एप्रिलला. आमच्या कोल्हापूरच्या मित्राचा फोन आला होता की हे धैर्यशील माने काय बोलले, जनतेच्या मनातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. याच आमच्या मित्राचा फोन 5 महिन्यापूर्वी आला होता की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करा. बरोबर, म्हणजे कुठे ना कुठे हे आहेच. आणि मी ते पाहिलंय. आता एक मध्ये इन्सिडेंट झाला होता, 3 खुर्च्या होत्या. त्यात एकनाथ शिंदे म्हणले की खुर्च्यांची अदलाबदल झालेली आहे पण त्याने काही फरक पडत नाही. त्याच्यावर अजित दादा म्हणले की यांच्या मनातनं काही जात नाही, त्यांच्या मनातनं ते काही जाणं तयार. आणि मला वाटतं एक पक्ष म्हणून ती आपल्या पक्षाला पुश करण्याकरता, मोटिवेट करण्याकरता त्यांना ते पाहिजे की मुख्यमंत्री करायचं, मुख्यमंत्री करायचं, मुख्यमंत्री. त्यामुळे ते सुद्धा त्यांचं राजकारण आहे हे मानायला हरकत नाही. लेटेस्ट म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतर सुद्धा त्यांनी मुसलमान माणसाला मित्रांनो 5 लाख आणि घर दिले. कुठल्याही हिंदू माणसाला त्यांनी काही दिल्याचं मी पाहिलेलं नाही. त्यानंतर आता संजय गायकवाड, बरोबर, अतिशय घातक त्यांनी अशी विधानं केलेली आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे मी या कन्क्ल्युजन पर्यंत येऊन पोहोचलेलो आहे की भाजप विरोधी राजकारण करायचं जे उद्धव ठाकरेंनी इतकी वर्ष केलं तेच करून आपला पक्ष जिवंत ठेवायचा, या निर्णयापर्यंत एकनाथ शिंदे आलेले आहेत. याच्यात गडबड ही की आज जेव्हा देशासमोर एवढी मोठी समस्या आहे आणि आपल्या देशात एवढे पाकिस्तानी, बांगलादेशी, रोहिंग्या नागरिक आहेत, त्यांना जेव्हा बाहेर काढायचं आहे तेव्हा हे करण्याकरता जेव्हा सगळ्यांची गरज आहे, हे तर युतीतले आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तर युतीतले भागीदार आहेत. या असल्या कामात तर तुम्हाला अपोजिशनच्या नेत्यांची सुद्धा किंवा कार्यकर्त्यांची गरज पडते. हे एवढं मोठं कठीण काम आहे आणि ही सुवर्ण संधी आहे. हा जो पहलगामचा जो हल्ला आहे ते त्यात जे झालं ते अतिशयच वाईट झालं. पण त्याच्यामुळे मित्रांनो एक संधी ओपन झाली. ती संधी वापरून आज या लोकांना बाहेर काढायचं. अशा वेळेला सरकारची मदत करायची, पोलिसांची मदत करायची. त्यावेळेला जर का एकनाथ शिंदे असले डाऊट तयार करणारे विधानं करणार असतील तर हे मित्रांनो फार घातक आहे. आणि हे जर का याच पद्धतीने चालू राहिलं तर देवेंद्र फडणवीसांना काहीतरी याचं नक्की लवकरात लवकर करावं लागेल. बाकी एकनाथ शिंदेच्या या राजकारणाने कुठे ना कुठे उद्धव ठाकरेंची मतं त्यांना खाता येतील ही शक्यता सुद्धा आहे. याच्यावरती पुढच्या व्हिडिओतनं बोलीन. आज 5 तारखेला, 5 एप्रिलला त्या कोल्हापूरच्या ज्या मित्राचा फोन आला होता, त्यांनी ते शेवटचं वाक्य बोललो होतो ते सांगून हा व्हिडिओ संपवतो. ते म्हणले होते, काय राव एकनाथ शिंदेना तुम्ही मुख्यमंत्री केला असतात तर तुमचं काय घोडं मारलं गेलं असतं. मित्रांनो आज इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय श्री